नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पाहुणा म्हणून इकडे आलेला आहे यात्रेसाठी. मामाकडे असं हे अशा होते काय लिहिलं काय जुन्नर तालुक्यात येणार नाही. पोरं जातात, आम्ही जंगल तोडली म्हणून पोरं जातात. तुमची पोरं जाणार, तुम्ही जेवढी जंगल तोडली ना तुमची पोरं जाणार असे वन अधिकारी म्हणतात. त्यांना जमत नाही ना, तुम्ही त्या खुर्च्या खाली करा, आम्ही तिथं खुर्चीवर बसवतो आणि वाघ संपून टाकतो तालुक्यातली. द्या ना अधिकार जनतेला, ते आम्हाला द्या अधिकार. आणि जे अधिकाराची गरज नाही यांच्या सरकार नाही काय आता गरज नाही. आता मारायची वाघ आपलंय. आतापर्यंत आपण यांचा अधिकार ऐकला. इकडे बाबा तू ये, मग आम्ही जातो इकडे. आम्ही चाललो. काय चालू आहे? कुठला विचार ताकद येतं. आपण कशाला एवढी मेली ती परवा बाईचं हे झालं, त्या पोराचं हे झालं. कुठे होते रे? दादा कुठला आहे तू? जाऊ द्या, विषय नको बोलू. विषय एक हो संघटनेचा. आम्ही काही चुकीचं बोललेलं नाही. आमच्यावर कोणी दाबा नाही. तुम्ही करा, आम्ही चाललो. नाही थांबा 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 हो थांबा इथंच पाहिजे. एक मिनिट डायरेक्ट जाऊ दे, यांच्याकडे डायरेक्ट निर्णय घ्या. इथं लिखी घ्या, कसा घ्या, सगळे इथेच. हे घेतोय पण याच्यावर थांबणार नाही. आपण त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्याकडनं घेणार, शिक्का मारून घेणार, सगळं घेणार. पण इथं जनतेसमोर पण कळलं पाहिजे ना की ऑन द स्पॉट सुद्धा आपण काय करू शकतो. आणि त्याला इथे आणा. बरोबर आहे. त्याला नाही आणला ना का मी यांचा कार्यक्रम इथे केला. सातपुतेला वाचायचंय ना, सातपुतेला जर ऍक्शन घेता येते तर ठीक, नाहीतर इथून हे जाऊ शकत नाही. ज्याने सुरुवातीला बोलला ना, नको ते शब्द जो बोलला ना तो पाहिजे ना. इथे कर्मचारी तुमचं असं वक्तव्य करत असेल शेतकऱ्यासोबत, तू वन रक्षक आहे. अरे बाकीचे बोलू नका रे, शांत राहा रे. काही बोलते ना, बाकी नका बोलू कोणी. साहेब काय लिहिलं वाचा बरं. थांबा, ऐका रे. त्यांनी वाचायचंय, त्यांनी लिहिलंय. तुमची भाषा तुम्हाला कळेल, त्यांची भाषा ऐका रे. आज दिनांक 8 मे 2024 रोजी काळवाडी तालुका जुन्नर येथे सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुमार रुद्र महेंद्र फपाळे वय 8 वर्ष, मूळ राहणार बेलापूर, तालुका अकोले, जिल्हा नगर या घटनेनंतर संबंधित वनपाल साळुंके यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे व येथील जनतेस बेजबाबदार उत्तरे दिल्यामुळे त्यांना तात्काळ शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे मी उपवनसर. तुम्ही म्हटलं नाही तो मामाच्या गावी आलेला, तो अकोल्याचा इथे फिरायला नव्हता आला. साहेब तिथं म्हटलं पाहिजे. तो काय इथे आला, फिरायला आला का, मग तो जबाबदार आहे. मामाच्या गावी आला ना. मूळ हेतू साहेब मला कायदा शिकू नका. मूळ हेतू काय होतो मान्य नाही मला. मान्य नाही. सस्पेंड करणार होत आहे का ना, सस्पेंड करतात त्याला.
कर्मचाऱ्याला निलंबित करायचं साहेबाला साहेबावर ऍक्शन घ्यायची आधी का साहेबाला नाही ना आपण वरती सोडणार नाही ना त्यांना साहेबावर कारवाई करण्याची आधी का ज्यांना त्यांना पण आपण सोडणार आहे का त्यांना इथं बोलून घेणार ना लावा ना फोन साहेबांना म्हणावा इन्चार्ज ते लावा सचिवांशी कोणाशी बोल आम्ही बोलतो आमच्या गावाला आत्याचं नाव सांगा पूर्ण बाईचं नाव सांगा ना त्या कविता सचिन काकडे ताई हे झालं ते दोषीवर कारवाई हे काय करणार पुढे बिबट्यांना गोळ्या घालणार का काय ते पण बोलतील ना ते पत्ता येते ना त्यांच्या ऑफिसकडनं तोपर्यंत आपण बाकीचं त्यांच्याकडून बोलून घेऊ काळवाडी तालुका जुन्नर अरे कुठे येते यात्रेनिमित्त काढू द्या पहिली खातर जमा करा कविता काकडे सोबत आलेला म्हणजे आत्या आजारी होती आई बरोबर पोरगा आला भेटायला आत्तेला आणि सोबतीला का तर इथे यात्रा पण होती आणि नवऱ्याने सांगितलं तो 2 दिवस जाऊन माझ्या बहिणीचं सेवा कर आता हे पाठवा ना तुम्ही तिकडे तुमच्या ऑफिसकडनं तयार झालं पाहिजे ना ते व्यवस्थित हे काय हे आपण मोडकं तोडकं केलं आपलं पहिलीच्या विद्यार्थ्यासारखं हे तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवा शासकीय भाषेमध्ये लिहावं लागतं सर ऑर्डर कधी निघेल सर ऑर्डर कधी निघेल सर ऑर्डर कधी निघेल सगळे मुद्दे आले पाहिजे ना त्यात आणखी बाकी काही सुचलं सस्पेंडची ऑर्डर कधी निघेल ते नाही फक्त ही कारवाई करतो ही मुद्दा एवढं तिकडून पत्ता येऊ द्या पहिलं ऍक्शन तुम्ही कारवाई करताय सस्पेंड ना केल्याची ऑर्डर तुम्ही तोंडी बोलणार आहेत ना सस्पेंड केल्याची ऑर्डर तुम्ही आता जे सगळं लिहिलंय याच्यावरती तुम्ही जी suspension ची कारवाई करणार आहात ती कारवाई कधीपर्यंत होणार सस्पेंड कधीपर्यंत ऑर्डर कधी एक मिनिट सर हे वाचा एक मिनिट ऐकू द्या वाचा मोठ्याने वाचा सगळ्यांना ऐकायला येईल ऐका रे एसपी साहेब तू मागे हो ना साहेबांना येऊ दे ना पुढे जबाबदार व्यक्तीने पुढे आलं पाहिजे ना ऐका ते त्यांचं रक्षण करतायत ना नाही मोठ्याने वाचा कळलं पाहिजे आम्ही अडाणी लोक निसर्गरम्य जुन्नर तालुका ह्या पेजवर आहे आमच्या घरात तुम्ही फिरता व आगी लावता आम्हाला बेघर करता तेव्हा कुठे जाते तुमची माणुसकी मग तुमच्या घरी आम्ही मेजवानीला आलो तर बिघडले कुठे आमचं खाद्य तुम्ही लावलेल्या आगीत भस्मसात होतं व आमचं पोट तुम्ही रिकामं ठेवता ते भरण्यासाठी नावीलाज असतो तुमच्या घरी बिगर आमंत्रणाचं यावंच लागतंय आम्हाला कृपया माफ करा पण आमचं पोट भरण्याकरिता पोट जगण्याकरिता तरी भरू द्या तुमचं कमवून ठेवण्याच्या हौसेने आमचं जगणं अवघड झालंय त्यामुळे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला तर भोगावी लागणारच ना ही कर्माची फळ आहे बरं का हे दुसऱ्याने लिहिलंय आमच्या दारात तुम्ही येऊ नका आम्ही पण तुमच्या दारात येणार नाही एक बिबट्या हे खरमाळ्यांनी लिहिले का नाही काही असू दे कोण माहित नाही आपल्याला हे पाठव माझ्या मोबाईलवर दुर्गसेवक आहे कोणतरी दुसरं त्यांनी स्क्रीनशॉट काढलाय आले ना झाले ना आलं ना पाठवायची आता तुम्ही काय करणार तेच तुम्ही पहिलं ऑफिसला सांगा की ही कारवाई नाही, करायची हे तर होऊन जाईल म्हणजे आता मी 1 तासाच्या आत नाही तुम्ही बोला ना तुम्ही मीडियाला समोर या इथे जे काय त्यांचं म्हणणं आहे की इथे नाही नाही एक मिनिट ओ त्याने जे लिहिलंय ते पण चुकीचं नाहीये त्याचं म्हणणं बरोबर आहे त्याच्या म्हणण्याशी आपण सहमत आहोत पण हे जबाबदारी आमची नाही आहे रिस्पॉन्सिबिलिटी आमची नाही आहे वन विभागाची आहे की जंगलं कशी जगवायची कशी वाचवायची यांनी पैसे खायचे जंगलं खाली करायची लाकूड तोड करायला लावायची आम्ही झाडं लावा झाडं जगवा करायचं प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे गावोगावी ह्या उपक्रम करायचे पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांना उद्देशून तो संदेश आहे त्यांनी ती जबाबदारी कशी पार पाडणार आहेत ते जर घरापर्यंत येत आहेत याला हे जबाबदारी काय तो बिबट्या लिहितो का बिबट्याच्या वतीने कोणीतरी लिहितंय ना पण ते लिहिणं म्हणजे तुम्ही सहन करा हे म्हणणं आहे ना तर आम्ही का सहन करावं आम्ही शेतकऱ्यांनी खाली बसून परवा यांनी सांगितलं की खाली बसून खुरपत असेल याला म्हणा उभं राहून खुरपून दाखव चला ती बाई हॉस्पिटलमध्ये आहे अजून तिच्या श्वास नलिकेमध्ये नख गेलाय चल मी खोटं नाही बोलणार तुम्हाला जी शिक्षा करता येईल ती मला करा मला आतमध्ये घेऊन जा
पण तुम्ही त्या दिवशी बोललात तिथे सगळे जबाबदार लोक होते. तुम्ही सांगितलं ती खाली बसून खुरपत होती म्हणून हल्ला झाला. नाही म्हणून म्हटलं नाही. बरोबर आहे. ताई बरोबर बोलते. ताई बरोबर बोलते. रेकॉर्डेड कॉल आहे माझा. तुम्ही रेकॉर्डेड ठेवता ना? ठीक आहे. मला माझ्या जनतेवर विश्वास आहे. माझी जनता तिथे आणि तिथे प्रमुख पदाधिकारी होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की या शब्दात साहेब बोलले. मी काय म्हणलं तुम्ही सांगतो. मी जनतेच्या स्वाधीन तुम्हाला करीन. मग खाली बसलेल्या अवस्थेत असताना झाली असं मला समजलंय. एवढं खाली तुमचा म्हणायचा उद्देश काय होता की बाबा खाली बसून काम करता येत नाही, करायचं नाही असं बिलकुलच म्हणणं. तुमच्या म्हणण्याचा अर्थ ज्या वेळेला वारूवाडीची घटना घडली आपल्याकडे रेकॉर्ड आहे अजून, त्यावेळेस ते काय बोलले ती बाईने स्वतःचा जीव वाचवला. मी म्हटलं साहेब तुम्ही तिथून तुमचं ऑफिस सोडत नाही, पण त्या बाईने स्वतःच्या ताकदीवर जीव वाचवला. तुम्ही सिबीला घेतली पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी दाखवलं पाहिजे की त्यांनी संरक्षण कसं करावं. तुम्ही काय करताय या ठिकाणी पिंजरा लावून. हो थांबा ना जरा, तुम्ही येऊन बोला ना. थांबा जरा. तुम्ही या ठिकाणी त्यांना बोलू द्या. ताई बोलतात ना. हो ताई बोलतात ना. 2 मिनिट थांबा ना. ताई बोलतात ना. ताई थांबा तुम्ही. बाबा 2 मिनिट थांबा. ताई बोलतात ना. असं करा. विनंती करा. तुमचे वाघ बंद करा. बाबा 2 मिनिट थांबा. ताई बोलतात ना. 2 मिनिटं बस. आपल्या गल्लीत कोण ऐकत नाही. 2 मिनिटं बस. 2 मिनिटं. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे का तुम्ही काय करणार संरक्षणासाठी तेवढं सांगा. डायव्हर्ट करू नका विषय. कोणी अजिबात बरं का परत मध्ये काय बोलू नका रे. कोणी डायव्हर्ट ना करू. ताईला बोलू द्या. रघुनाथ शेठ त्या दिवशी तुम्ही होता तर तिथं हॉस्पिटलला मी विक्री आता करता आली. मी घागरीला गेली नाही, मी देवाला गेली नाही. तुम्ही बोलवल्या बरोबर आले. त्यावेळेला काय यांचं म्हणणं होतं. आपण यांना फोन लावला नव्हता. सातपुत्यांना मी काय बोलले होते. तो गौडा नावाचा अमराठी माणूस होता, पण फोन केला का दुसऱ्या क्षणी पळायचा. त्याच्या कामाची पावती मी बघितलेली. म्हटलं तुम्ही मराठी आहात, मराठा माणसाचा जरा ठेवाल का नाही मान सन्मान शेतकऱ्याचा. यांना मी तुमच्या समोर ओपन फोनवर विचारत होते ना की साहेब तुम्ही घडल्याबरोबर इथे का नाही आले. तुमची जबाबदारी आहे या जनतेची सेवा का. तुम्ही जर भक्षक बनणार असाल तर मान्य नाही आम्हाला. लेकरू जात आहे म्हणजे त्या मामाच्या गावी त्यांनी आला गुन्हा केला का. ते लेकरू त्याला 107% पडले. त्याची कवटी पुढे निघाली. याच ठिकाणी घटना घडली. ती बाई तिला 40% डोक्याला आहेत. तिच्या श्वास नलिकेत नख घुसलं. नख जाईपर्यंत हल्ला झाला. ती बाई आज शेवटच्या दारात आहे. या लोकांचं रक्षण कोणी करायचं. सर काय तुम्ही ऍक्शन काय घेणार आहे याच्यामध्ये. आता म्हणजे लोकांचा रोष तर खूपच आहे, दिसून येतो. म्हणजे साहजिकच आहे ते. कारण आता घरातला मुलगा गेल्यानंतर काय दुःख असतं ते कोणालाही समजू शकतं. आता मी ॲक्च्युली मागच्या 2 महिन्यातलं बघत होतो 1 तासामध्ये इथे यायच्या आधी की 11 मार्चला पहिली घटना झाली. त्यानंतर 11 एप्रिलला दुसरी घटना झाली. ती संस्कृती कोळेकर नावाची मुलगी गेली. त्यानंतर 5 मेला झाली आणि आता ही 8 मेची. अशा 4 घटना 2 महिन्याच्या आत झालेल्या आहेत. तर ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न तर करतो. जनजागृती रोजच चालू असते. म्हणजे जवळपासची 80 गावं आहेत. त्यासाठी जनजागृती. ऍक्शन काय होणार. ऍक्शन आकडा पण नीट माहित नाही गावांचा. नाही आसपासची हॉटस्पॉट जो आहे, जो हॉटस्पॉट निश्चित केला आहे ना, जुन्नर तालुक्यातल्या 80 गावांचा हॉटस्पॉट आहे. उत्तर इकडं पश्चिम भागामध्ये तेवढं नाही आहे. तर पूर्व भागामधली जी गावं आहेत उतूर आणि जुन्नर रेंजमधली ती 80 गावं टार्गेट केलेली आहेत आणि तिथं जनजागृती सातत्यानं चालू असते. पण आता मूळ मुद्दा हा आहे की इथं जी बिबट्यांची जास्त संख्या आहे त्यांना पकडणं आणि बंदिस्त करून ठेवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय. सर बंदिस्त कुठे करणार. तुमच्याकडे जागा पण उपलब्ध नाही ना. आमच्याकडे जागा उपलब्ध नाही. 40 बिबटे ऑलरेडी त्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात आहेत. त्याची कॅपॅसिटी पण 40च आहे. ती 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय की जागा मिळावी आणि त्याची कॅपॅसिटी वाढावी. आता जागा मिळालेली आहे. त्याला एखादं वर्ष जाईलच आणखी ते उभं राहायला सगळं. तोपर्यंत किती मृत्यू पाहिजे. आता यानंतर ताडोबा जंगलात सोडू शकतो. ताडोबा जंगलामध्ये इथला उसातले बिबटे नाही सोडू शकत आपण, कारण त्याला शासनाचे नियम आहेत, केंद्र शासनाने बनवलेले आहेत. आणि हे उसातले बिबटे म्हणजे आपण जरी म्हणत असलो किंवा जंगलातून येऊन इकडे आपल्याला त्रास देतात, ते असं नाही, उसातच राहत आहेत. आपल्या सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे. प्रत्येक गावामध्ये 3-4 ॲक्शनची गरज आहे. ॲक्शनच सांगतोय मी. ॲक्शन आता आम्ही पिंजरे आता जेवढे आमच्याकडे आहेत 4 तालुक्यामध्ये तेवढे सगळे पिंजरे एकवटू ह्या भागामध्ये आणि जास्तीत जास्त बिबटे जेरबंद करून ठेवू जोपर्यंत इथल्या घटना नियंत्रणात येत नाहीत. पण एक मिनिट मी तुम्हाला का थांबवते. पिंजरे लावल्यानंतर गेली 4 दिवसात तुम्हाला माहिती आहे 2 महिन्यात एवढ्या घटना घडल्या. ते पिंजरे लावल्यानंतर ते बिबटे त्याच्यात येत नाही. त्याच्यासाठी काय करायचं. नाही पिंजरे लावल्यानंतर बिबटे येतात त्याच्यामध्ये. म्हणजे आता माग
चर्चा चालली आपल्याला मार्ग काढायची. पकडलेला बिबट्या पुन्हा सोडून दिला जातो तो आपण सगळ्यांना माहिती आहे सर. आपल्याकडे कसं आहे, नियम असा आहे केंद्र शासनाचा की एक महिन्यापेक्षा जास्त बिबट्या ठेवता येत नाहीत. 1 महिन्यानंतर आपल्याला तो सोडून द्यावा लागतो. 1 महिना आपण त्याला बिबट निवारा केंद्रामध्ये ठेवू शकतो, मग त्यानंतर तो सोडून द्यावा लागतो. पण ज्या घटनेमध्ये मृत झालेला आहे माणूस, नरभक्षक झालेला आहे, ते बिबटे आपण सोडत नाही. ते परत आपण तिथंच म्हणजे जीवनभर त्याला बंदिस्तच करून. सर अशी एखादी संख्या असते, बाकी मोकाट बिबट्यांची संख्या प्रचंड आहे. त्याच्या उपाययोजना काय होणार आहे? उशिरा परवानगी मिळणार, नंतर तुमचं विस्तारीकरण होणार, तोपर्यंत असे प्रसंग घडत राहणार. म्हणजे किती लोकांची बळी घेणार आपण? नाही, हे समस्या तर आहेच आहे, 100% आहे. मार्ग सर काय निघू शकतो? मार्ग जास्तीत जास्त बिबटे बंदिस्त करून ठेवणे हाच मार्ग आहे, जेणेकरून तेवढी जागा आपल्याकडे नाही ना. हॉटस्पॉट आहेत, हॉटस्पॉटमधले बिबटे आपल्याला बाहेर काढावेच लागतील. आता शिरूरमधला हॉटस्पॉट सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जुन्नरमध्ये मात्र जास्त संख्येने यावर्षी पाण्याचं पण दुर्भिक्ष आहे. मोकळा भाग झाला बरंच, त्यामुळं बिबटे बाहेर येत आहेत जास्त आणि अन्नाचं पण दुर्भिक्ष. पकडलेले बिबटे ठेवायला आपल्याकडे जागा उपलब्ध नाही. हे टेम्पररी उपाययोजना करणं पुढे सर काहीच होणार नाही. शासनाकडे स्पेसिफिक मंजुरी, इथं ताई आहेत, सगळे आहेत. स्पेसिफिक मंजुरीचा विषय जो चालला आहे आपला 3 महिन्यापूर्वी म्हणजे 4 महिने झाला आता नसबंदीसाठी आपण प्रयत्न करतोय. जानेवारी महिन्यात आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याला अजून काही मंजुरी मिळेल नाही. तो केंद्र शासनाकडे पण नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. राज्य सरकारमध्ये कोणताही निर्णय होत असताना, कारण रोपवेसाठी स्वतः मी शिवनेरीसाठी स्वतः नितीन गडकरींना 3 वेळा जाऊन भेटली दिल्लीमध्ये, कारण करार व्हावा लागतो राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा. या गोष्टीसाठी सहमती लागते कॅबिनेटची. बरोबर आहे की चुका? 1 मिनिट, तुम्हाला क्लास 1 ऑफिसर आहात, तुम्हाला जर चुकीची दिशा देता येते तर मला खरी दिशा मांडता येते. 1 मिनिट, शेवटी मी नितीनजी गडकरींना सांगितलं काय करावं लागेल. ते म्हणले राज्याने माझ्याकडे मागणी करावं, मी द्यायला तयार आहोत. मागणी नाहीये त्यामुळे मी तर 1 मिनिट तुम्ही काय सांगता ना, मी तुम्हाला सांगते. या जनतेला कळलं पाहिजे की आम्हाला सुद्धा. 1 मिनिट, या ठिकाणी मी स्वतः मग ती मीटिंग तुम्ही बघितलं 2 महिन्यापूर्वी बाबूभाऊ आम्ही तिथे गेलो. कुठे? सह्याद्रीला तो करार झाला. तुम्ही बघितलं की या राज्याचे बांधकाम मंत्री, सगळे सेक्रेटरी आणि केंद्रातून आलेले सेक्रेटरी यांच्या 2 मिटिंगा त्या 2 महिन्यात झाल्या. मग तो करार सह्याद्रीपासून झाला, तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करायला गेलो. 3ऱ्या क्रमांकावर आपली शिवनेरी घेतली. अशा पद्धतीने आपण वणीसारखी मागणी केली रोपेची. तशीच पद्धत आहे की या ठिकाणी राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय करण्यासाठी यांनी पाठपुरावा काय केला, त्यांना आम्ही स्वतःहून सांगितलं. तुमच्या ऑफिसमध्ये येऊन सांगितलं की नाही सांगितलं, यांना सांगा सगळ्यांना की साहेब तुम्ही होतात की ना माझ्याबरोबर, की तुम्ही काय पत्र दिलं असेल. गेल्या 15 दिवसापूर्वी मी गेली त्यांच्याकडे, 3 आठवड्यापूर्वी. म्हटलं वाणी साहेब माझ्याबरोबर होतं, तुम्ही काय केलं तर काय अपेक्षित आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं काही मार्ग काढला, तो पण प्रायोगिक तत्वावर. तर मी स्वतः सांगितलं त्यांना, साहेब तुम्ही पत्र द्या, आम्ही लगेच याच्या पाठी लागतो आणि राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय कसा होईल आणि हा निर्णय दिल्लीला गेल्यानंतर तिथे सुद्धा तो कसा करून घेता. आणि प्रायोगिक तत्वावर म्हटलं की त्यांना कळेल की खरोखर इथली तीव्रता कमी होती आहे. हे गरजेचं आहे, कारण वाघ जो मूळ पट्ट्याचा वाघ आहे, ती वाघीण ती 12 वर्षाने पिल्लं जन्माला घालते, तिला 2च पिल्लं होतात. आणि इथे हे बिबट्या आहे ते मांजरीसारखं 1.5 वर्षात जन्माला बाळ घालतं, अनेक घालतं. त्यामुळे याच्यावर नियंत्रण होत नाहीये. मग नियंत्रण करायला का आम्ही यांना वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी या व्यक्तीबरोबर बोलून सुद्धा जर मला त्या पद्धतीचं सपोर्ट. 1 मिनिट, यांनी प्रस्ताव जर आता पाठवलाय तर त्यांना माहिती आहे की आता हा काळ कुठला आहे, निवडणूक काळ आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. पण मी त्यांना सांगितलं का हे संपली 13 तारीख, आपली प्रोसेस झाली पाहिजे ना, की केंद्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळात ते गेलं, आपण मुख्यमंत्र्यांची भेट मागू, उपमुख्यमंत्र्यांची भेट मागू आणि त्या ठिकाणी अजितदादा ते सुद्धा आहेत, त्यांच्या सगळ्यांची एक भेट घेऊ, एक मीटिंग मागू आणि त्याच्यामध्ये त्यांना हा प्रस्ताव करायला सांगू तातडीने, विधानसभा यायच्या आधी, की दिल्लीमध्ये जाऊन आपण याचा पाठपुरावा करू सगळे मिळून. हा आपल्याला शेवटी आपल्या जुन्नर आंबेगावचा काळजी आहे म्हणूनच करतो ना. आम्ही किती वेळा यांच्याकडे गेलो सांगा. अहो यांच्या दारातली चंदनाची लाकडं चोरीला गेली तर त्याचं संरक्षण करू शकले नाही. चंदन चोरीला गेला, मी त्यांच्याकडे जाऊन विचारलं की साहेब चंदन कसं काय चोरीला जात आहे. आम्ही रक्षण वनांची करायची, यांना त्याचा अधिकारी नेमलाय, क्लास 1 अधिकारी नेमलाय, जो AC मधून बाहेर यायला 10 वेळा विचार करतो, शेतकऱ्यामध्ये 10 वेळा विचार करतो. आम्ही जनतेचे सेवक आहे तो, आम्हाला तर जाणे आहे. यांना मी सांगितलं की तुमचं चंदन 8 लाखाचं चोरीला गेलं काय होईल, त्याची किंमत किती असेल मला माहित नाही, त्याच्यापेक्षा जास्त असेल. मग स्वतःच्या दारात तुम्ही रक्षण ठेवायचे. 2 दिवस गावाकडे लग्नाला गेलो होतो, मला ते पटलं नाही, पण मी अजूनही शांत आहे.
कारण मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी मांडणी करेन. पण आता सध्या तर मी म्हणते जीव वाचवा होते, पेटलं ते चंदन गेलं आम्ही बघू. पण इथे तर आम्हाला मदत करा, इथे तर तुम्ही संरक्षणासाठी मदत करा, ते बिबटे पकडायला मदत करा, त्यांना कुठे नेऊन टाकायचं करायचं त्याचं नियोजन सांगा. ते झालं नाही तर उपयोग काय सगळ्याचा. ते पाहुणे आले तिकडून रस्ता घरी जायला घरात त्यांना सांगा. सर आता पुढे मार्ग काय निघणार आहे? पुढे मार्ग आपण काय काढणार? आता जेवढे जास्तीत जास्त पिंजरे इथे लावते 20 तरी पिंजरे लावून जागा निश्चित करून. साहेब एकच मुद्दा आहे, हे बिबटे तुम्ही किती अंतरावर सोडणार आहे? नंतर तुम्हाला किती सोडणारच नाही आम्ही. किती दिवस नाही शूटिंग घ्या सर, ठेवायला जागा कुठे, किती दिवस ठेवणार? वरून आम्हाला आदेश येणार नाही तोपर्यंत सोडणार नाही. पण परत ते याच भागात येतात, ती काळजी घ्या. सर, ठेवायला जागा कुठे? दुसरा एक मुद्दा राहिला ठेवू सध्या काही आता 8 दिवसापूर्वी थांबा सेठ, आता 8 दिवसापूर्वी काळवाडीत एक बिबट्या पकडला ना, तर बिबट्या पिंजऱ्यात गेल्याची खबर आहे ना 5व्या मिनिटात लागली, 7व्या मिनिटात गाडीत पिंजरा भरून गाडी निघून गेली, कोणाला कळून दिलं नाही. त्यावेळेस यांची लाईन ऑफ ऍक्शन एकदम तत्पर असती. जीव गेल्यावर काय होतं? आणि एक मुद्दा आहे साहेब, इथं जास्त चर्चा आता जास्त करून की रात्री सह्याद्रीचा पूल म्हणतो आपण, येडगाव धरणाच्या नदीवरती जुना पूल आहे कॅनॉलचा, त्याच्या खाली काल 3-3:30ला 2 बिबटे सोडले. आपण आपल्या कार्यक्षेत्रात तुमच्या बाहेरून कोणी आणलेत का? खात्री करा. असं असू शकतं. आणि साहेब त्या व्यक्तीने सांगितलंय मी पाहिले. आम्ही पाळू का बिबटे? द्या आम्हाला परमिशन द्या. तुम्ही म्हणता 1 मिनिट औषध, तुम्ही म्हणता ना का आम्ही सोडले नाही ते 2 बिबटे आम्ही आणले नाही. 1 मिनिट, मग सर्वसामान्य कोणत्या तरी व्यक्तीने पकडलं म्हणजे किती त्याला शोध घेतला पाहिजे ना त्याचा. हो डिपार्टमेंट, DYSP साहेब, सर्वसामान्य सगळ्यांनी घ्या दखल या गोष्टीची. न सांगता तुमच्या परिसरात दुसरं कोणी आणून कसं सोडू शकता? DYSP साहेब काय बोलतात ते लक्षात घ्या. आपण बिबटे आपल्या कार्यक्षेत्रात तुमचं नाही, पण बाहेरचं कोणी तुम्हाला सोडणार का? 2 बिबटे काल सोडले, आम्ही सोडले नाही. कारण आहे मग जर आम्ही पकडू का? मग आम्ही आमच्या पद्धतीने त्या घटनेची खात्री तुमच्यापर्यंत आले म्हणून मला आता सांगावं लागेल. सर, आता पुढे काय? फायनल नंबर असेल तर सांगा. सर, आपण फायनल चर्चा करू. काय करणार तुम्ही या घटनेसंदर्भात? आता पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय? लाईन ऑफ ऍक्शन ऑलरेडी पिंजरे लागलेले आहेत आणि आता आज सगळे जास्तीत जास्त 15-20 पिंजरे. किती पिंजरे लागावे लागतील? 30. कोंबड्या नका ठेवू, बकऱ्या ठेवा. नाही, कोंबड्या नाही वेळ पडली ना तर 7 फुटांना तिथे उभा करू. 1 मिनिट याचं कारण सांगतो. 1 मिनिट याचं कारण. थांबा जरा. 1 मिनिट याचं कारण काय सांगते. त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं का नरभक्षक लागतोय, नर लागतोय. नारी असेल तर मी स्वतः उभी राहते, पिंजऱ्याच्या जवळ. चला मला बांधा पिंजऱ्याला. बोलली ना झाली तर बापाची अवलाद सांगणार नाही, नाव सांगायला परत तालुक्यात येणार नाही. सोल्युशन काढावं लागेल आपल्याला. तुम्ही अशा पद्धतीने सांगता, एकीकडे सांगता नर भक्षक लागतो आणि दुसरीकडे सांगता नाही करू शकत. मी उभी राहते. चला पाण्याची बाटली गाडीची नाही तर तुम्ही तरी उभे राहा. कोंबड्याने जात नाही आतमध्ये, त्याला बोकडं वगैरे ते देत नाही, देत नाही, काहीच देत नाही. काय जशी लोकांची मागणी असेल तशी व्यवस्था करू. तशी मागणी जी मागणी असेल तुमच्या मागणीप्रमाणे त्यांना कळत नाही ते पण तसंच. इथे आपल्याला मागणी असेल तशी इथे आपल्याला पर्याय पाहिजे. आपण त्यांना काय सांगितलं, ते म्हणतात नरभक्षक पाहिजे. त्यांना म्हटलं तुम्हाला ठेवावं लागेल. जर माती चालत असेल तर आशाताई उभी राहायला तयार आहे, बांधून ठेवा मला. परंतु तुम्ही असं करा की त्या ठिकाणी तुमचं म्हणणं की बकरा बांधला तर येईल, बरोबर? तळतळ करत असतील ना, आम्ही रस्ते उतरू आधीच सांगतो. नाही तिथे बकरा बांधायचा ना तर बकरे घेऊ आपण. यांच्याकडे पैसे नाही आहेत ना, आपण देऊ. आम्हाला दाबू नका. पैसे नाही असं म्हणत नाही. साहेब ऐका ना साहेब, तालुक्यात 4-5 घटना झाल्या, हल्ले व्हायच्या, 2 माणसं त्याच्यात गेलीत. हे नरभक्षक बिबटे मारायची परवानगी मागा. जे नरभक्षक झाले ते मारायची परवानगी द्या. संख्या रोखा. त्याच्यातून पुढे शोधा. संख्या कशी रोखता येईल? वर्षभर 10 वर्ष सांभाळण्यापेक्षा ते मारायची परवानगी घ्या. ज्यांनी तुम्हाला त्याच्यावर हल्ला केला किंवा तो आपला माणूस गेलाय त्याला मारून टाकायची परवानगी आणि ते मारा. जनतेला कळू द्या का तुम्ही ऍक्शन घेताय, काहीतरी समजलं पाहिजे. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. नरभक्षक बिबटे जे आहेत
त्यांना मारायची परमिशन परवानगी मागा आणि तालुक्यात कळलं पाहिजे हे ऍक्शन ते आम्ही तुम्हाला काय बसू देतो का? गाडी तुमच्या मागेच इथं पकडलेले बिबटे सोडत असताना इथं स्थानिक 4 माणसं नाही तर जवळच जाऊन सोडतात. याच्यावर सगळ्यांच्या सह्या घ्या डिपार्टमेंटच्या. आवश्यकता त्याची. साहेब कॅमेरा पुढे सांगितलंय अहो सांगितलंय पण त्यांच्या सह्या पण पाहिजे. साक्षीदार म्हणून माझ्यासमोर काय रोल नाही कॅमेरा ठीक आहे ना. क्लास 1 ऑफिसर ऑफिसर ऑर्डर करतो ताई. अरे इथं राज्याचा मुख्यमंत्री आला तरी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आले तरी पण मी हेच बोलणार आहे. मी वेगळं नाही बोलणार कारण मी शेतकऱ्याची पोट घेतो ते पण शेतकऱ्याचे आहेत ना त्यांना पण कळवायला तेवढा असला पाहिजे ना. सातपुते साहेब आपल्याकडं 2 महिन्यापूर्वी तो शिंदे नावाच्या मुलावर हल्ला झाला त्याचं ऑपरेशन झालं तुम्ही खर्च केला उमरच्या त्याला आता डोळ्याचं ऑपरेशन करायचं 7-8 वर्षांनी कवटीचं ऑपरेशन करायचं तुम्ही त्याला एक पत्र द्या का ज्या दिवशी त्याला ऑपरेशनची गरज लागेल त्याला वन विभाग त्याला ती मदत करेल. नाही करणार ना त्यांना मी सांगितलं पत्र पाहिजे ती मुलं मगाशी आली होती त्याच्यामध्ये मी सांगतो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रस्ताव आपण पाठवला इथे टाका इथे डिवाइस मुख्यमंत्री सहायता निधी नकार दिला त्यांनी काहीतरी तरतूद ठेवा ते मगाशी आले होते ते त्रागा करतात. साक्षीदार साहेब आज ज्या कुटुंबाच्या बाबतीत ही घटना घडली त्या कुटुंबाच्या बाबतीत आता आपण काय पुढची ऍक्शन घेतो काय निर्णय आपला? नाही मदत देणे वगैरे हे सांगितलं तर तुम्हाला वाटेल की काहीतरी आज लोक विषय सिस्टमचा भाग आहे. नाही हे आता लगेच घ्यायचं पत्र घ्या तुम्ही आता पालकमंत्र्यापर्यंत पोहोचू ना आपण नक्की का नाही पोहोचवणार हे काय लपवायची गोष्ट आहे का? अधिकाऱ्यांना समोर उभं करू त्यांच्या. साहेब हे बिबटे आपल्या परिसरात परत आले नाही पाहिजे जे तुम्ही पकडताय ते परत सोडायचे नाही आपल्याला आणि परत कोणी येत असेल सोडायला जेवढे बिबटे पकडले जातील तेवढे सगळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाशिवाय सोडणार नाही. वरिष्ठ कार्यालयाचा आदेश देताना जनतेला माहिती झालं पाहिजे आम्ही एक दिवस चक्का जाम केला ना फार अगदी मुंबई पर्यंत आणि काल सोडलेत ना ती खात्री ज्या भाषेत बोलता ना याचा आता तुम्हाला प्रशासन मदत करत नाही असं तुमचं म्हणणं असेल ना तर आम्ही उतरावू खाली. तुम्ही तसंच तुमच्या भाषेत तीच अजून गुरुमी आहे. वरिष्ठ तुम्ही असं म्हटलं पाहिजे की ही घटना बघितल्यानंतर ताई मी जबाबदारी घेतो. मी या वन विभागाचं खाल्लंय माझं पूर्ण कुटुंब याच्यावर आहे आणि तरी सुद्धा मी जनतेचा सेवक आहे आणि मी जबाबदारी घेतो का हे झालंच पाहिजे. ह्याची जबाबदारी मी घेतो लिहून देण्याचं कारणच ते आहे ना. ह्याची जबाबदारी मी घेतलेली आहे 100% घेतलेली आहे आणि हे पण मी त्याच भूमिकेतून सांगितलंय की जेवढे बिबटे पकडले जातील तेवढे माझ्या अधिकारात जितके दिवस ठेवता येईल तेवढे ठेवणारच आहे. बाकी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्याशिवाय मी बिबटे सोडणार नाही. सोडताना ते आम्हाला कळलं पाहिजे तालुक्याला कळलं पाहिजे किती बिबटे पुढे सोडणार आहे. वरिष्ठ अधिकारी काय माहिती का पत्रकार जबाबदार अधिकारी पिंजऱ्यामध्ये वाघ जात नाही. आता सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था राखा. आता हे सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था राखा. डीवायएसपी साहेब डीवायएसपी साहेब पिंजरा लावलाय तर तुम्ही सगळ्यांना अपील करा कायदा सुव्यवस्था. शेतकऱ्याचे मी पिंजरा लावलाय याला मी काल विचारलं तुम्ही काय ठेवलं का? अधिकारी त्या पिंजऱ्यामध्ये काय तर ठेवलं पाहिजे ना का ठेवत नाही? कोणाची जबाबदारी ती? हो आता बकला ठेवायचं ठरलं ना. शोला लावलाय का तो? ये बाबा हे पुढे झालाय. शोला लावलाय का? तू मला येत नाही सांग सांग आणि का पगार घेताय? नाही मी सांगतो अधिकाऱ्याचं नाव बघा तो पत्रकाराशी बोललाय. कुठे लावला पिंजरा? खरंच आलं पाहिजे हो एखाद्याला. ते बिचारे कर्मचारी त्यांच्यावर चुकीची माहिती गेली नाही पाहिजे. ते कर्मचारी सुद्धा माणसं आहेत ती पण शेतकऱ्याचे पोर आहेत ते यांच्या ऍक्शनवर चालतात. अधिकाऱ्यांना माहिती का खोड हे आहे प्रमुख त्यांना स्थानबद्ध करायचं बाकी कोणाला नाही. डीवायएसपी साहेब काय तुम्ही काय अपील करा जनतेला? आजची जी घटना घडलेली आहे काळवाडीमध्ये ती अत्यंत दुर्दैवी आहे. हा जो बेल्ट आहे हा शेतकरी वर्गाचा बेल्ट आहे. या बेल्टमध्ये जास्तीत जास्त ऊस आहे पण मी प्रशासन कायदा व सुव्यवस्था कोणीही कायदा हातात घेऊ नये. त्याचप्रमाणे मी फॉरेस्ट खात्याला विनंती करतो की मॅक्झिमम ड्रोन आणून त्यांच्या इथे टीम ठेवून जेवढे ह्या परिसरामध्ये बिबटे असतील ते त्यांना पिंजऱ्यामध्ये पकडून स्थानबद्ध करणं आणि भयमुक्त शेतकऱ्याला वावरता आलं पाहिजे
या दृष्टिकोनातून कारवाई करण्याची मी विनंती करतो. त्यांना जी मदत लागेल पोलीस प्रशासनाची ती 100% आम्ही रात्रंदिवस त्यांच्या सेवेसाठी आहोत एवढं बोलू. नाही सर पण ना याच्यामध्ये बदल करा की तुम्ही यांच्या संरक्षणासाठी आलेत. हा असा एक समाज सगळ्या शेतकरी समजून घ्या मला, बरोबर? तुम्ही सांगा मी यांच्यासाठी नाही, माझ्या जनतेकडून काही चूक होऊ नये म्हणून आलोय. हो बरोबर आहे. ताई ज्या बोलतायत मला पहिल्यांदा फोन जनतेचा फोन आला, त्याचप्रमाणे मी माझ्या स्टाफला फोन करून पाठवला आणि मी येईपर्यंत इथले इन्चार्ज ओडगर साहेब हे सुद्धा इथं आलेले आहेत. आम्ही जनतेचे सेवक आहोत, सरकारचे सेवक आहोत, आम्ही फॉरेस्ट खात्याचे सेवक नाही आहेत, परंतु एकमेकाला मदत करून जनतेला काय त्याच्यामध्ये भयभीत करता आली पाहिजे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे. आणि ह्या ऊसामधले जेवढे बिबटे आहेत मी त्यांना विनंती करतो सातपुते साहेबांना की ड्रोनच्या मार्फतीने त्यांचे आयडेंटिफाय करून ते ताब्यात घेऊन पकडून ते बिबट्या निवारण केंद्रामध्ये एक्स्ट्रा जागा करून तिथं ठेवू, जेणेकरून शेतकरी वर्ग आज ऊसामध्ये दारे धरायला पाणी सोडायला जातो, त्यांचे लहान मुलं आहेत, खुरपणारी बाईसुद्धा बसून काम करते, तर त्यांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचललं पाहिजे. आणि मी ताईंना पण विनंती करतो की आपल्या मार्फतीने शासनाकडे जे काही अडचणी येत असतील त्या अडचणी आम्ही तुम्हाला सांगू, त्याचा पाठपुरावा तुम्ही करा आणि त्याच्यातून चांगला भयमुक्त इथे शेती होईल याचा आपण संपूर्ण प्रयत्न माझ्या पोलीस डिपार्टमेंट असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, आशाताई असतील, यांनी सगळ्यांनी आणि जनतेचा पण आधार लागणार आहे. कारखाना आहे ते पण इथे होते सकाळपासून, सत्यशील भाऊ इथे होता. सगळ्यांचं लाईट नाही, 4 दिवस झाले लाईट नाही. तर या मार्फतीने आपण करू. सर्वांनी तुमचंही सहकार्य लागेल, आमचंही सहकार्य आहे, सगळ्यांनी मिळून भयभीत एरिया करू एवढी माझं आश्वासन आहे आणि मी मदत सर. तुम्ही सूचना केली मान्य आहे, परंतु वन खात्याबद्दल खूप नाराजी आहे. इथं एकाच बिबट्याने हल्ला केलेला नरभक्षक एक असणार आहे, सापडणार 5. साहेब एकालाच डांबून ठेवणार, बाकीचे पुन्हा सोडून देणार. साहेबांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि स्वतः दक्ष राहावं अशी सगळ्यांच्या वतीने साहेब सांगितलं ना की जेवढे बिबटे पकडले जातील त्या सगळ्या बिबट्यांना आम्ही सोडणारच नाही. म्हणजे जोपर्यंत इथलं भयमुक्त वातावरण होत नाही तोपर्यंत त्यांना सोडणारच नाही. कुठं सोडलं जाईल नाही. मला असं म्हणायचं आहे की हे म्हणतात भयमुक्त करू तेव्हा करू. जितकी टीम त्यांची आज इथे आली घटनास्थळी जितके, तर हे 4 दिवसापूर्वी जेव्हा घटना घडते, जेव्हा 2 महिन्यापूर्वी घटना घडते, त्यावेळेला त्या स्पॉटला हीच सगळी जी आज स्वतःच्या संरक्षणासाठी सगळे यांचे डिपार्टमेंट उतरलंय, यांचे वनरक्षक उतरले, सगळे उतरले, साहेब लोक उतरलेत, तसेच ते तिकडे फिरवलं असतं त्यावेळी देखील प्रशासनाच्या डिपार्टमेंटची मदत घेतली असती तर आपण पकडू शकलो नसतो. साहेबांनी जसं सांगितलं DYSPनी की ड्रोनने तुम्ही त्याची पाहणी करा, पकडा, झालं नसतं. सगळं होऊ शकतं. या जगात असा कोणताच प्रश्न नाही ज्याचं उत्तर नाही, पण ती शोधण्याची तळमळ असायला पाहिजे, भावना पाहिजे, इच्छा असली की सगळं होतं. पण यांची इच्छा आहे का? याच्यानंतर आम्ही यांना माफी करणार नाही. ड्रोन सर्वे करून प्रत्येक वेळेस आपण बिबट्यांची हालचाली हे केलेले आहेत आणि जिथं पिंजरे लावायचे ते जागा निश्चित करून बिबटे पकडलेले सुद्धा आहेत. म्हणजे ड्रोन सर्वे काय आपण आताच करणार आहे असं नाही, म्हणजे हे सातत्यानं चालूच आहे आपलं काम. जनजागृती पण नाही. सांगा बरं, एक मिनिट तुम्ही खोटं बोलू नका. आता ज्या 4 घटना 2 महिन्यात घडल्या त्या 4 ठिकाणी तुम्ही ड्रोन लावून आम्हाला बोलवून सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी माहित ऐका ना, पण त्या लोकांना कळलं पाहिजे ना आम्हाला पण. आम्ही तुमच्या मदतीला येऊ ना की इथे हे लावलंय, इथे पकडलाय, दाखवा ना तुम्ही. असं मी शूटिंग जर नाही बोलवायचं नका बोलू, चला, पण तुम्ही शूटिंग करून ठेवलेलं दाखवा आम्हाला की बघा आम्ही हा पकडला, या ठिकाणी आम्ही एवढी दक्षता घेतली. असं कधी तुम्ही लोकांना जनतेमध्ये जागृती केली? आता हे मी सांगतो की आपल्याकडे सगळे ड्रोन शूटिंग पण आहेत, म्हणजे ते काय पुरावे म्हणून दाखवायचे असतील तर आपण ड्रोन आहे 4 वाघ धरून नेले. सुरुवातीला लावले होते, सुरुवातीला ड्रोन लावला आता कुठे लावला होता आणि आताचा विषय नाही. ड्रोन सर्वे करतो. भयमुक्त करणार अजूनही वाघ आहे. लोकांना दाखवल्याशिवाय लोक भयमुक्त होतील का? कधी काय तुमच्या आधी पकडले पाहिजे, पकडल्यानंतर सोडायचे नाही, लोकांना विश्वासात घेऊनच करायचं. तुम्ही एक वेगळी यंत्रणा ठेवा, त्या यंत्रणेसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करतो. त्यांना आपण यंत्रणेत मदत करू, मदत करू. एकच मुद्दा सांगतो, एकच मुद्दा सांगतो. केरळमध्ये मानव आणि हत्ती संघर्ष आहे, तसं आपल्याकडं मानव बिबट संघर्ष आहे आणि फार जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तर केरळच्या बाबतीमध्ये त्या राज्याने असा निर्णय घेतला की मानव हत्ती संघर्ष ही स्टेट स्पेसिफिक डिझास्टर म्हणजे आपत्ती
म्हणून घोषित केलं त्यांनी. तर तसं आपल्या राज्यात सुद्धा म्हणजे आपल्या भागामध्ये ही आपत्ती म्हणून घोषित होणं आवश्यक आहे. आणि ह्याला आपत्ती निवारणासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात तेच करणं गरजेचं आहे. यासाठी नाही मग आता दुसरं आपल्या एक मिनिट तुम्हाला माहित नाही, थांबा जरा. तुम्ही मला परवा काय सांगितलं जाते, मी का 2 दिवस शांत आहे? तुम्ही मला काय सांगितलं? यांनी सांगितलं की अतुलजी बेनके तिथे आले होते त्या महिलेवर हल्ला झाला तेव्हा, आणि तुम्ही मला सांगितलं की उद्या मीटिंग आहे पुण्याला, बरोबर की चूक? एक मिनिट, मी सकाळीच तिथे गेलो मीटिंग असताना सुद्धा. मी सकाळी नाही ते नाही सांगायचं, त्या मीटिंग मध्ये नेमकं केलं काय? आता मीटिंग मधलं सांगतो ना. मी सकाळी 7 वाजता हॉस्पिटलला गेलो, तिथं त्या महिलेची भेट घेतली. त्यानंतर मी मीटिंगला गेलो. मीटिंगमध्ये हे सगळं गांभीर्यानं त्यांना आमच्या ऑफिसर वरच्या सांगितलंय की ह्याला एकतर नसबंदीचा प्रस्ताव जो पाठवलाय त्याच्यात कारवाई होणं गरजेचं आहे लवकर, नाहीतर आम्हाला जगणं मुश्किल होईल खाली, या शब्दामध्ये सांगितलंय मी. 2 मिनिटाची ब्रीफ देतो मी या घटनेचं. मागे थोडं मागे होतं काही मागे वा. गाडी मागे शांतता थांबा रे. बोला. आजची घटना थांबा गाडी 2 मिनिटं थांबा जागे. ती गाडी कुठे येतात बाहेर तरी करे बाबांनो. दादा आजची घटना अतिशय दुर्दैवी आणि हे वारंवार घडतंय. आज घडलं म्हणजे ते उद्या घडणार नाही याची काही गॅरंटी नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे 400 पेक्षा अधिकची मोजदाद झालेली आहे मागच्या वेळेला. 600 वर गेला आकडा. जे काय असेल ते जे काही 400च्या अधिक जे आकडे असतील, शेवटी आपण सगळी मंडळी याच्यामध्ये जे काम करतोय याच्यामध्ये 2018ला आपण एक पॉलिसी शासनापुढे मांडलेली होती. ती पॉलिसी अशी होती, ज्यावेळेला सुधीर मुनगंटी साहेब या खात्याचे फॉरेस्ट मंत्री होते आणि योगायोगाने आज ते सुद्धा या खात्याचे फॉरेस्ट मिनिस्टर आहेत. आपल्याकडे माणिक डोला ज्या 40 लोकांची जे ठिकाणी आपल्याकडे त्या लोकांना आपण जे पालनपोषण करतो बिबट्यांना, त्याच्यामध्ये आपली 200ची वाढ व्हावी असं पत्र आपण त्यावेळेला दिलं. ते एक्सपायर्ड व्हायला पाहिजे. हे पॉलिसी मॅटर आहे. त्याचं कारण असं आहे की काही जरी झालं तर तिथे एरिगेशनची जागा, त्या ज्या कॉलन्या आहेत धरणाच्या वेळेला माणिक डोच्या केलेल्या, त्या सगळ्या शासकीय आहेत, त्या पडीक आहेत. अशा वेळेला त्या 40 एकरची मागणी आपण त्यावेळेला केली होती आणि 2018-19मध्ये त्याच्यावर शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी ते सगळी पोझिशन त्यावेळेला त्या आपल्या अखत्यारीमध्ये घेतलेली होती. त्यानंतरची आमदारकी माझी गेली. तदनंतर या 5 वर्षामध्ये खरं तर खूप युद्ध पातळीवर या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार खासदार यांनी लक्ष घालून, हा काय राजकीय विषय नाही आहे मेहरबानी करून, हा पॉलिसीचा विषय आहे. याच्यावर अतिशय आपल्या ज्या रोज घटना घडतात आणि या घटना नैसर्गिक आहेत. कारण आता मांजरासारखी पिल्लं जर त्यांना होत असतील, प्रजनन शक्ती एवढी मोठी आहे, अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला पहिलेच वाक्य सांगितलं, आज घडलं 3 दिवसांनी वेगळं काय पुन्हा घडायला दिसणार आहे आपल्याला. कारण हे ती संख्याच तेवढी झालेली आहे आपल्यामध्ये. आपल्याकडं लपण फार मोठं या तालुक्यामध्ये पाणी असल्यामुळं, पाण्यामुळे आपल्याकडं हिरवळ असल्यामुळे आणि त्या लोकांना निवारा असल्यामुळं पोषक वातावरण आहे. माझी विनंती फक्त आता एवढी, आज अजितदादा पवार पालकमंत्री सभेला तिथं ताई असणार आहे, मी असणार आहे, अतुल बेनके असणार आहेत. कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं, पत्रव्यवहार काय नाही केलं, हे जाऊ द्या विषय, तुला विषय नाही. आता घटना गंभीर आहे. ह्या जुन्नर तालुक्याने पाहुण्यांना काय उत्तर द्यायचं? ते पाहुणे आहेत ना, 2 दिवसासाठी सुट्टीला आलेत आनंदासाठी, आणि पाहुण्यांचा मुलगा गेला. आपल्यावर फार मोठं पाप या जुन्नरच्या डोक्यावर आलं आहे आज. भूमिका एवढीच आहे की मी आज सांगतो आपल्याला, 13 तारखेची निवडणूक संपली. 2 गोष्टी आपल्याला काटकरीत करा. आज तर बोलतोच आहे आम्ही साहेबांबरोबर, आम्ही सगळी मंडळी बोलणार आहे, शासकीय घटक म्हणून आम्ही सगळेच अधिकारी पण आहेत. आता हे जे आहे ना, पिंजरे आले पाहिजे गेले पाहिजे, पिंजऱ्याने काय होत नाही. पिंजरा हा त्याच्यावरचा तो उपायच नाही आहे आणि ते लवकर मिळत पण नाही आहे. आपण पाहतोय की ज्यावेळेला बॉर्डरवरच्या सैन्याची अवस्था इतक्या वर्षानंतर आपण आता बदललेली पाहतोय. हे तर फॉरेस्टच्या कामामध्ये किती दिरंगाई होते. परमिशन इथून पाठवारे, तिथून नागपूरला जाणार, नागपूरहून येणार, ही लेंथी प्रोसिजर आहे. म्हणजे मी कुणाच्या बाजूने बोलत नाही, हे वास्तव्य आणि याचा कंटाळा आम्हाला सुद्धा आला आहे. हा कंटाळा आलेली गोष्ट आहे. बेबड सफारी हा त्यातला पर्याय असू शकत नाही. बेबड सफारीमध्ये फक्त 60 बिबट्या जाणार आहे आणि ते बिबटे केवळ आपल्या सगळ्या लोकांच्या पर्यटन वाढीसाठी
आणि आलेल्या लोकांकडून आपल्याकडे होणाऱ्या रोजगार वाढीसाठी पर्यटनचा विषय आहे. लोकांनी त्याच्यामध्ये गैरसमज करून पण आपल्याकडे 200 बिबटे आपण ठेवू शकतो. त्यामुळे उद्याची 13 तारखेची निवडणूक संपली 14 तारखेला ओतूरला आम्ही म्हणजे मी स्वतः 20 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे, कदाचित बल्कमध्ये बसून जाणार नाही, पण 14ला खाली मोठ्या पद्धतीचं आंदोलन, एकही अन्नाचा कण न खाता त्या ठिकाणी बसून आंदोलनाला सुरुवात होईल. एका बाजूला खाली आणि दुसऱ्या बाजूला वरती पॉलिसी मॅटर डिसिजन आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि फॉरेस्ट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करावंच लागेल. हा माझा इशारा नाही, हे माझं त्या ठिकाणी वचन आहे जनतेला. 100% आंदोलन छेडलं जाईल. जसं पेमट सापडेला छेडलं गेलं तसं आंदोलन छेडलं जाईल. माघार नाही जोपर्यंत या सगळ्या बिबट्यांना तुम्ही उचलून कैद्यामध्ये टाकत नाही. कारण याची आम्हाला आता खूप त्रास व्हायला लागला. एक तर कायदा आम्हाला त्याला मारून देत नाही आणि तो आला का 25 लाखांनी आमचा माणूस मिळत नाही. 25 लाख रुपये कशासाठी आहे? त्याच्या बदल्यात जर समजा माणूस गेल्याच्या पाठीमागे कुटुंबाला मदत आहे पण ठीक आहे, पण गेलेला माणूस हा पुन्हा आयुष्यामध्ये नाही. साहेब हा एकुलता एक मुलगा होता आणि पाहुणा होता. उमरतला घटना घडली, काल आमच्या पिंपळवाडीला घटना घडली, 1 दिवसाआड, उद्या 2 दिवस होईल. आता असे हातपाय बांधले गेले आमचे. आता नेमकी निवडणुका चालू आहेत. आचारसंहितेच्या धोरणामध्ये आम्हाला सत्याग्रह पुकारता येत नाही, आंदोलन छेडता येत नाही. निर्णय घेऊ शकता ना. निर्णय घेण्यासाठी आज लगेच होत नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आज इथं आता त्याच्या कानावर अमेंडमेंट केली जाईल, सांगितलं जाईल, प्रेझेंट केलं जाईल. प्रेझेंट करून तातडीने याच्यावर आता एक त्यांना शिष्टमंडळाला बैठक जोरात बोलवावी लागेल. निवडणूक संपल्या या लोकांना मंत्रालय जेव्हा ओपन होईल त्या लोकांना कॅबिनेट बसावं लागेल. आता कोणतीही कॅबिनेट होत नाही, आता कोणतेही निर्णय होत नाही. आचारसंहितेमध्ये कुठल्याही कॅबिनेट ही आपत्ती घटना आहे, आपत्ती घडलेली आहे, मग त्याच्यावर निर्णय चर्चा होईल ना त्याच्यावर. साहेब आपत्ती म्हणजे काय लगेच हे बिबटे पकडा ठेवणार त्याच्यामध्ये ते जे काही करत नाही ना, त्यांना भक्ष्य मिळत नाही, नरभक्ष्य पाहिजे, ती व्यवस्था सुद्धा आपण करू. पण याच्यानंतर पिंजऱ्या ते डोरने त्यांनी सगळं सर्वे करून जिथे जिथे घटना घडल्यात तिथे त्यांची यंत्रणा आता ताबडतोब लावावी. दुसरा जीव जायची वाट आशाताई बघू देणार नाही. मी सांगितलं ना, वेळ पडते तर मला पिंजऱ्याला बांधा, नाही तर यांना बांधावं लागेल. दुसरा पर्याय नाही. समेशन होतं माझं शासनाच्या वतीने शासनाला जे काही सांगायचंय. कारण बघा शासन आपल्याला वर शासन हे का गंभीर घेतलं पाहिजे, कारण खाली आपण रोज जगतोय, रोज मरतोय. तुम्ही 18 साली तुम्ही जी केलेली कारवाई आहे ती जर फॉलोअप मध्ये असती तर आज यांना गेल्या महिन्यात आम्हाला हे सांगतात आणि पत्र देत आहेत की नसबंदीसाठी मी त्यांना सांगितलं प्रायोगिक तत्वावर इथे झालं पाहिजे. तर 2 राज्यांचा म्हणजे दिल्लीचा आणि राज्याचा करार होण्यासाठी आता 3 आठवड्यापूर्वी हीच गोष्ट त्यांना सांगितलं 13 तारीख जाऊ द्या आणि राज्याला निर्णय कॅबिनेटला घ्यावा लागेल. केंद्राला सांगायला की प्रायोगिक तत्वावर आम्हाला नसबंदीची पहिली परमिशन द्या आणि आता जे नरभक्षक झालेत त्यांना शूट करायची तुम्ही आत्ताच्या आत्ता परवानगी मागा. आम्ही दुसरा जीव जायची वाट बघणार. जुन्नरच्या मायबाप जनतेला माझं आव्हान राहील, शेतकरी वर्गाला, की आम्ही जे आंदोलन छेडतो, मग लाईटचा असेल पण तुम्ही सहभागी होत नाही. कांद्याचा करतो आम्ही जीव ओतून करतो, तुम्ही कांद्यामध्ये सहभागी होत नाही. माझी हात जोडून विनंती साहेब, मी खूप दुःखी या बाबतीमध्ये. आंदोलन आम्ही तुमच्यासाठी छेडायचे, तुम्ही आम्हाला फक्त नेता म्हणून पाहताय. शरद दादा यांना आमदार व्हायचंय, आशाताई यांना आमदार व्हायचंय. अरे असं आमदार आम्हाला व्हायचंय पण तुम्ही आमच्याकडे बघू नका. आम्हाला तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला त्यामध्ये त्या अंडरलाईनमध्ये पाहू नका. आम्ही तुमचं नेतृत्व करतोय ना, आम्ही ज्यावेळेला तुम्हाला आवाज देऊ, आंदोलन छेडू. बिबट सापळेचं आंदोलन छेडलं, आपण यशस्वी झालो. बिबट सापळेचं काम आता एवढी आचारसंहिता आपलं सरकार चालू करतोय. 14 तारखेला जेव्हा बसायला सुरुवात होईल, डे बाय डे सगळ्या गावांनी ताकद खाली वाढवा. वरचा पॉलिसी मॅटर 100% होणार. वरती तिथे आपण सगळ्या गोष्टी तोपर्यंत कागदपत्रे पुरवणार आणि ते तातडीने सगळी मंडळी बसतील, सगळे सचिव बसतील आणि दिल्लीपासून तर या महाराष्ट्राच्या शासनापर्यंत सगळे निर्णय शासन म्हणजे प्रबळ ताकदीने करतील असा माझा विश्वास आहे. कारण त्यांची काम ताकद मला माहीत आहे. फक्त आता याच्यामध्ये 18 पासून आतापर्यंत कुठलाही पत्रव्यवहार झाला नाही, याचं दुःख आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. बरोबर आहे का? आपल्याला कोणत्याही परिस्थितीपासून आतापर्यंत कशाच्या बाबतीत आपण मी जी जागा मागितली, मी जागा आपल्याला मी 2 वर्ष मी जसं जॉईन झालो होतं तसं मी पाठपुरावा केला. 2 वर्ष पाठपुरावा केला. ती जागा आपल्याला 1.25 कोटी रुपये द्यायची होती इरिगेशन डिपार्टमेंटला. ते 1.25 कोटी रुपये आपण भरले मार्चमध्ये. आता ह्या मार्चमध्ये मिळाले आपल्याला. 18 ते 24 6 वर्ष आता पैसे भरले. साहेब असं आहे, मी तुम्हाला पॉलिसी मॅटर बद्दल मला एवढं सांगायचं आहे की पॉलिसी आम्हाला नाही, आता आमच्यावर आलंय ना जीवावर. आता आम्ही उतरणार, आम्हाला काही पडली नाही निवडणुकीची, आम्हाला पडली आहे ती आमच्या जनतेची.
उद्याच्या 14 तारखेला 13ला जसं मतदान होईल 14ला आम्ही खाली बसू 100%. आणि पॉलिसी मॅटर आहे, याच्याशिवाय बिबट जोपर्यंत तुम्ही उचलून आतमध्ये ठेवत नाही, बिबट्या सोडायचा आणि तो जो कायदा जुना होता तो आता आपल्याला घातक झाला आहे, आपल्या जीवापर्यंत येत चाललेला आहे. मला असं वाटतं की याच्यात कुठेही राजकारण करता सूरज आपण सगळीच मंडळी, ताई असेल, आपण असेल, आमदार असेल, खासदार असेल, आजी माझी लोकप्रतिनिधी असेल, शेतकरी असेल, आपल्याला लढा लढावं लागेल. कारण ते जे मूल गेलंय ना तर त्याचा आत्मा किंवा त्याचं कुटुंब आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून राज्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी याच्यामधून तातडीने मार्ग आता कायमचा काढला पाहिजे. असे किती बळी जाणार आहेत सगळं पॉलिसी मॅटरसाठी आम्ही 100% त्या ठिकाणी सगळी मंडळी काम करू, तेवढंच सांगतो. एक प्रश्न शिल्लक राहतो, आता आपण तुम्ही पहिला चालून आम्हाला ते हे द्या, त्या कारवाई केल्याचं नाही, त्याही विषय शिल्लक असं राहतो की आता यांनी प्रस्ताव दिलेला आहे बिबट्यांचं कुटुंब नियोजन करायचं. मी याच्यावर एक बोलतोय, गावचा एक उपसरपंच म्हणून बोलतो, काही करावं. आजपासून या वन विभागाच्या टीमने काळवाडी पिंपवंडी या ठिकाणी आता लगेच सर्वे चालू करावा. त्यांच्या टीमने या ठिकाणी थांबावं. जे बिबटे आहेत नक्की तुमच्या मताशी सहमत आहोत, पकडले आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की आमच्या ड्रोनला बिबट्या सापडत नाही, तोपर्यंत तुमच्या टीमने या काळवाडी गावातून आलायचं नाही. तसे हलणार नाही, ते त्याचं कारण सांगतो. जेव्हा घटना घडतात तिथून पुढे या सगळ्या गोष्टी होतच राहतात. पण आमचं म्हणणं असं आहे, याचा ठोस आपल्याला निर्णय करावा लागेल. आणि हे तुम्हाला ज्यांनी आता याच्यावर हल्ला केला त्याला इमिजिएट तुम्हाला 24/7 काम करून इमिजिएट त्यांना गजाआड करावं लागेल. मागणी योग्य आहे आणि ते जनतेच्या हिताची आणि त्यांच्या सुरक्षितेची आहे. जेवढा परिस्थिती तुम्हाला चालता येईल तेवढा चालणं आणि त्यांना उचला कुठल्या परिस्थितीमध्ये नजर कैद मिळतात. ते आम्हाला दिसलं पाहिजे. आणि आता पहिली विषय शिल्लक राहतो, आता नसबंदीचा प्रस्ताव सबमिट झालेला आहे, ते उचला, आमचा परिसर भयमुक्त करा, तरच तुम्हाला पोराला तिथं धरलं ना तिथं आम्ही यांना किती वेळा आमच्या तिथं कॅमेरे आहेत यांना फोटो दाखवतो, वाघ येतोयच म्हणून. ज्या मुलाला आजोबा आहेत त्या मुलाचे, यांच्या मुलीचा तो मुलगा नातू नाही करायचंच आहे आता लगेच. लाईन ऑफ ऍक्शन आता लगेच. मला 13 बिरा मान्य नाही, मला आजपासून ऍक्शन पाहिजे नसबंदीचा प्रस्ताव. माझा मुद्दा वेगळा आहे, आपण वेगवेगळं बोलतोय. माझं नाही वेगळं नाही बोलत आहे. तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे, ते आपण करायला लावू, पण आता तर यांनी केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे तुमचं काम तुम्ही युद्ध पातळीवर चालूच ठेवलं पाहिजे. कारण आता घटना गंभीर आहे, आमचा त्याबद्दल तो म्हणणं आहे. पॉलिसी मॅटर मध्ये आम्ही आता याचा कायमचा निर्णय करण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध झालेलो आहे. कारण त्यासाठी ही परिस्थिती आपण निर्माण करू एका दिवसात, इथे आले पाहिजे सगळे. जनतेची साथ आपल्याला. आणि 14ला आम्ही का म्हटलो हे आम्हाला माहिती आहे की आता काय परिस्थिती चालू आहे राज्याबरोबर. आता ही सगळी मंडळी समोर होत आहेत. तुमचा काय प्रश्न होता? प्रश्न असा आहे, जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड आहे, आकडा कोणी सांगू शकत नाही, परंतु 400-500 बिबटे असावेत. आता वन विभागाने प्रस्ताव नाही ते सांगतील ना. हो थांबा जरा, अधिकारी उभे आहेत. क्लास 1 ऑफिस नाही ना, 7 कुठे सांगतील ना. बिबट्यांची संख्या साधारण एक 100 स्क्वेअर किलोमीटरला 7 बिबटे म्हणजे 420 बिबटे आहेत. एवढेच आहे ना. बघा आकडा परत बदलायचा नाही. 400-500 बिबटे असावेत. नसबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे. आता सगळ्या बिबट्यांची जरी नसबंदी झाली तरी बिबट्याचं लाईफ आहे 10-12 वर्ष, तोपर्यंत हे बिबटे हल्ले करणार आहेत. नाही, माझ्यासाठी ही सगळी नवीन गोष्ट आहे, मला माहीत नाही. कारण माझ्या कार्यकाळामध्ये मी काम करत असताना नसबंदीचा प्रस्तावाची मागणी मी कधी केलेली नाही. आता कोणी प्रस्ताव पाठवला, यांनी केलेल्या मागणीला फक्त पाठिंबा का दिलाय की राज्य सरकारने केंद्र सरकार हा उपाय प्रभावी ठरू शकत नाही. नसबंदी करून काय होणार आहे? माझं असं म्हणणं साहेब आता यांना युद्ध पातळीवर काम करू द्या. त्या मुलाचे वडील आणि देऊपर्यंत त्यांना येऊ द्या. त्यांची दिलगिरी ग्रामस्थ म्हणून आणि तालुका म्हणून आम्ही सगळी दिलगिरी व्यक्तच केली पाहिजे. कारण का तर आपल्याकडे आलेल्या पाहुण्या माणसाचं त्या मुलाचं एकूण नुकसान झालंय. आम्हाला या सगळ्या गोष्टीचा खेद आहे, सर्वांनाच खेद आहे. असं नाही का कुणाला नाही, कुणाला असं वाटतं का मुलगा जावा, ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर त्याला तातडीने पोस्टमार्टम करणं द्यावं. पोस्टमार्टम करून तातडीने ती बॉडी त्यांच्या घरी त्याला न्यायची आहे. कुठं? बेलापूरला न्यायचं आहे, बरोबर ना. तर माझी विनंती अशी आहे, याच्यातून त्यांचे वडील आले तर तातडीने या सगळ्या गोष्टीसाठी आपण पोलीस डिपार्टमेंटने सहकार्य करा. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे बळ उभा करा आणि आपल्याला त्यांना ताकद दिली पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री आज उतरला येणार, तिथं काय मागणी असेल? 100% सर मी तुम्हाला सांगतो, पालकमंत्री म्हणजे आपल्या सर्वांचं नेतृत्व आहे. आणि पालकमंत्र्यांच्या समोर आम्ही सर्व मंडळी, हे असेल ताई असेल, आम्ही सगळी मंडळी 100% या बाबतीत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा जर सगळ्यात पहिल्यांदा कॅबिनेट कुठली होईल ना, त्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात पहिला प्रस्ताव आणि सगळ्यात पहिला निर्णय जर कुठला होईल तर तो फक्त जुन्नर तालुक्याच्या
बिबट्याच्या असलेल्या नियंत्रणाचा होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. प्रश्न मार्गी लागला नाही तर तुमची भूमिका काय राहील? साहेब, प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझं आंदोलन सोडत नाही. मी खालून उठणार नाही. ताईला वर पाठवतो, मी खाली बसतो. अजून काय सांगू तुम्हाला? वर कुठे? तिकडे. तिकडे जायची पण तयारी आहे आपली, पण या सगळ्यांना घालवून मी एकटी नाही जाणार. जाऊ नका कुठं, आम्ही आहे तुमच्याबरोबर. धन्यवाद. ग्रामस्थांच्या वतीने पुनश्च एकदा सांगतो साहेब, कुठल्याही प्रकारची कायदा व्यवस्था हाती न घेता जो वन विभाग आहे त्या वन विभागाने आत्तापासून कामाला सुरुवात करायची. काळवाडी गावातील किंवा आजूबाजूच्या पिंपोंडी असेल, उमरा असेल, या परिसराचा सर्वे करा. शक्य होईल तुम्ही सगळ्या बिबट्यांचा शोध घ्या, त्यांना जेरबंद करा आणि तदनंतरच तुमची टीम या काळवाडी गावामधून जाऊ शकेल. हे गावच नाही, ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या गेल्या 2 महिन्यात टीम इथं मुक्कामी असणार आहे, तर टीम मुक्कामी असणार आहे. उपसरपंच तुम्ही सांगा टीम मुक्कामी असणार. आपली काही माणसं त्यांच्या बरोबर द्या. सगळ्यांच्या मागण्या एक मिनिट सगळ्यांच्या मागण्या तुम्हाला रास्त आहेत आणि त्याच्यासाठी मी आतापासून विभागाची जी टीम आहे या ठिकाणी ठेवा तुम्ही. आणि ठेवत असताना आम्हा ग्रामस्थांकडून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. परंतु अशा घटनांची या ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये एवढीच एक अपेक्षा आहे. सर, कसं नियोजन असेल? या आता ही आजची अत्यंत दुर्दैवी घटना झाली, त्याच्यानंतर वन विभागानं तातडीनं नियोजन सुरू केलेलंच आहे. ग्रामस्थांची जशी मागणी आहे त्या पद्धतीनं ड्रोन सर्वे करण्यात येईल. आशाताईंनी पण सांगितलं की ड्रोन सर्वे जास्त भर द्या आणि लोकेट करून जास्तीत जास्त बिबटे पकडा. त्या पद्धतीनं जागा लोकेट करून पिंजरे लावले जातील. त्याच्यामध्ये जिथं ग्रामस्थांचं म्हणणं आहे किंवा बकऱ्या लावायच्या तर बकरे लावले जातील. जिथं कोंबड्यांनी होण्यासारखं आहे तिथं कोंबडे, म्हणजे जिथं जशी उपाययोजना त्या पद्धतीने. तुम्ही म्हणता नरभक्ष, नरभक्षाला नरभक्षच पाहिजे. कोंबडी ठेवली का बिबट्या लवकर येतो, असा सर्वे पण असं आहे की कोंबडीनं लवकर बिबट्या पकडला जातो. त्यामुळे कोंबडी जाईल. पण जर ग्रामस्थांना वाटत असेल तर त्या पद्धतीने त्यांचं पण समाधान झालं पाहिजे. मागच्या बाजूला बोकड आणि पुढच्या बाजूला कोंबड्या. पिंजरा एका साईडला लावलेला, आमच्या पोरला धरलं, त्याच वेळेला पिंजरा तिथं लावलाय. 2 महिना होऊन गेला. त्याच्यात काय आम्ही सांगतो ठीक आहे. आपण आता परंतु आम्ही त्या कोंबडीचं खाणं पिणं आम्हीच करतोय. हे एकही बघायला येत नाही. उमराचं खालचा स्टाफ अलर्ट करा. खालचा स्टाफ जरा अलर्ट करा. तिथं परत एकदा ड्रोन सर्वे करून खालचा स्टाफ जरा अलर्ट करा. यांच्याकडनं आपल्याला पहिलं ऑर्डर घ्यायची आहे, म्हणजे यांच्या सिस्टमला कळेल की शेतकऱ्याशी कसं बोलायचं. आता कसं आहे की अडचण आपली अशी वन विभागाची अशी होते की कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जिथं मागणी येते तिथं ऐका ना पहिल्यांदा. म्हणून तर मी मागणी केली की जर आपत्ती व्यवस्थापन खाली जर आपल्याला काही म्हणजे हे मिळत असेल स्टाफ, ते आजच तुम्हाला आम्ही करायची तर मग ते वरपर्यंत पोहोचवतो. तातडीची उपाययोजना ती होऊ शकते. तुम्हाला जे पाहिजे ना ते मागा बरं कागदावर. आज आम्ही सगळेजण त्यांना पण सांगणार, वरती पण मुख्यमंत्र्यांना कळवणार. जसं आता आमचे ते मुलाचा चेहरा एकदम हे झाला, एक डोळा बारीक झाला, दिसत नाही आमच्या डोळ्यात. नाही त्यांनी करायचंय सगळं त्या मुलाचं, सांगितलं त्यांना. त्याच्या संदर्भामध्ये मी सांगतो त्याच्या संदर्भामध्ये मी सांगतो आपण म्हणजे उपचारासाठी जर मदत केली 5 लाख शासनाने, परंतु पुढचे जे ऑपरेशन्स आहेत त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आम्ही प्रस्ताव सुद्धा पाठवला होता. पण तो प्रस्ताव काही मंजूर होऊ शकला नाही, कारण ते त्यांचं म्हणणं होतं की एका दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनामध्ये ही सुद्धा सोय पाहिजे की एखादा जीव वाचला तर त्याला शेवटपर्यंत चांगलं करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. 14 वर्षांनी करायचं ना, आपण करायचं. चर्चा करू आपण. झाला तर होऊ शकतो. 25 लाख दिल्यानंतर ज्याला म्हणजे इजा झाली त्याला 50 लाख खर्च आल्यावर काय करायचं? त्याची तरतूद नको. पुढची पूर्ण जबाबदारी यांनी घ्यायला. त्या बाळाची जबाबदारी आम्ही पण पत्ता देतो. स्पेशल प्रोव्हिजन करतात तुमच्या केस. त्यासाठी विशेष प्रस्ताव विभागाकडून कुठल्या विषयासाठी? उमरज आयुष शिंदे नावाचा जो मुलगा होता तो वाचला तर त्याची वाचलाय तो. त्याच्यानंतर त्याचे पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. टाके किती पडले? एक डोळाला आणि एक डोळा मेजर ऑपरेशन. थांबा ना जरा. टाके किती पडले त्याला? नाही, मला नाही माहिती तेवढं.
तो 170% पडले त्या बारीक बाळाला कवटी पूर्ण हे निघाली मग त्या मुलासाठी तुम्ही काय करणार ते सांगा. तेच सांगतोय मी की आधी म्हणजे त्याचे पुढचे जे ऑपरेशन कॉम्प्लिकेशन आहेत, त्याचा डोळा लहान झाला आहे आता हे सांगतात. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं तेव्हा की पुढचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर तेव्हाच मी म्हटलं होतं की आपण एक मुख्यमंत्री सहायताने दिलेला प्रस्ताव पाठवायचा. तो पाठवायला पण होता पण नाही मंजूर झाला, तर आपण आता विशेष प्रस्ताव वन विभागाकडे पाठवून तो मंजूर करून घेऊ. आणि पुढचं जे त्याचं 14 वर्षाने जे ऑपरेशन करावं लागणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण कटिबद्ध आहोत. आपण इथे नसाल खुर्चीत पण आपण प्रोव्हिजन आता करून ठेवायचंय की जनतेला समोर मी हे दिलेलं वचन आहे. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये आम्ही पण असू, आम्ही काय बाजूला नाही हटणार, आम्ही पण मदत करू. आता तातडीचं जे प्रस्ताव आहे ते लगेच बनवून आपण पाठवून मंजूर. आणि साहेब दुसरी गोष्ट, वन विभागाचा जर स्टाफ कमी आहे तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत काम करायला तयार आहोत. परंतु एक्सक्यूज नको. ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात तिथे टीम लागली ना, टीम तर आपण गावात टीम उभी करू थोडंसं प्लीज. ऑलरेडी आपण आणि सातपुते साहेबांनी फील्डवर यायचं. फील्डवर त्यांना कंपल्सरी करू आपण. फील्डवर त्यांनी 7 दिवसातून एक फेरी मारायची आणि आपल्या यंत्रणेला जागा करायचं. मी प्रत्येक ठिकाणी असतो. नाही नंतर एक मिनिट वराती मागून घोडे नको आम्हाला. त्याच्या घडायच्या आधी ते बाबा म्हटलं की महिनाभर सांगत होतो, तुम्ही महिनाभर आधी ऐकलं असतं त्या बाबाचं तर ते पोरगा आज या स्थितीला आलं नसतं. मग त्या जेव्हा केस येते तेव्हा आता मी काय हे करत नाही की मीच खरं सांगतोय असं काही म्हणत नाही. मी काही चुका झाल्या असतील वन विभागाकडून पण, परंतु इथून पुढे दक्ष राहण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या त्या सगळ्या उपाययोजना आम्ही करू. नुसतं आश्वासन देत नाही तर ती पूर्तता होईल असं बघतो आम्ही. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.